लँडिंग चालू झाली. लँडिंग सो आता रिटर्न आलेलं. तुषारला बोलवलेलं घ्यायला. तसं काहीच नाहीये, काम कर मला घ्यायला आहे. त्याने तर म्हणलं मी माझ्याकडेच जेवायला आहे. ॲट द एंड लंडनला पोहोचलो मी. तसंच देतोय म्हणजे दाखवत. ते असे आपल्याकडे कशा एसट्या वगैरे लागतात, बस लागतात, तसंच आहे इथं. सो जो पण काय अपडेट आहे तो मी घरी जाऊनच देईन आता. We are flying. मी दाखवलं होतं ना ते फेडेक्स, सगळे फेडेक्स हे जे दिसत नाही, सगळे फेडेक्सचे प्लेन्स आहेत. फेडेक्सचे कार्गो प्लेन्स. ह्याच रोडने आलो होतो आम्ही. आणि हा लेक सगळ्यात मोठा इथला. जॉईन होतं पुढे जाऊन आय गेस नायगरावाल्याला. पूर्ण उलट पूर्ण दिसतंय, जमीन दिसते. म्हणजे तिरकं झालंय प्लेन. नॉर्मली असं दिसतं. आता मी फक्त आडवं पकडलं, हे असं दिसतंय सगळं. पूर्ण टिल्ट झाले प्लेन. हे सगळे फ्रोझन लेक्स आहेत. हे लेक सगळे फ्रोझन झाले आणि पूर्ण तिरकं झालं. आता पूर्ण तिरकं झालं. आणि तिथनं फ्लाय झालं ते एअरपोर्ट. तिथं दिसतं ते एअरपोर्ट. काय नाही, मोठं बिठं नाही येईल. मी उगाच आपलं काहीतरी थापा टाकल्यात. हे जे लेक आहे ना, हे इथलं छोटं लेक आहे फक्त. आणि हे पण सगळं फ्रोझन दिसतं. हे पांढरं पांढरं दिसतंय सगळं फ्रोझन. हे फ्रोझन, तिथं फ्रोझन. मला असं वाटतं एजला सगळीकडे फ्रोझन आहे. किती छोटे छोटे लेक्स आहेत हे. आता स्कॉश हॅलिफॅक्स इथं सगळे छोटे छोटे, कितीतरी छोटे छोटे लेक्स आहेत. हे जेवढं जेवढं पांढरं दिसतंय ना, हे सगळे छोटे लेक्स. म्हणजे डबकं म्हणा, हे म्हणा, पूर्ण आता आम्ही ह्याच्यात ढगात आला, आता काही दिसणार नाही. हे आता मी ढगावरती आहेत. पूर्ण क्रिस्टल क्लिअर असे ढग दिसत आहेत इथनं. आणि पूर्ण ढगाच्या वरती, आता ह्याच्यावरती मला असं वाटतं ढगच नाहीये. ह्याच्यावरती फक्त आभाळ. हे सगळे ढग असे. ढगाच्या वरती आम्ही लँडिंग करतो आता. लँडिंग ऑलमोस्ट 3-4 मिनिटात आता लँडिंगसाठी. सो आता प्रिपेअर चालू आहे. आत्ताच अनाऊन्स केलं त्यांनी, जस्ट अनाऊन्स केलं. सो दाखवतो मी व्ह्यू दाखवतो. ओंटारिओ मध्ये आता मला असं वाटतं नॉस्कोशापेक्षा पण जास्त बर्फ आहे. म्हणजे ऍटलिस्ट दिसतोय तरी इथनं. अरे यार, किती वेल ऑर्गनाइज्ड आहे. कसलं वेल ऑर्गनाइज. आता बघा इथं त्यांचे ग्राउंड्स वगैरे पण दिसतील व्यवस्थित. प्रॉपर त्यांनी मेंटेन केलेलं. मेंटेन म्हणजे त्यांनी ऑर्गनाइज पण असं वाटतं की सगळ्या गोष्टी आर्किटेक्चरनेच केलेल्या आहेत. घरं बिरं म्हणजे असे तुम्हाला डिझाईन असल्यासारखं दिसत. कसलं वेल प्लॅन्ड यार सगळं. प्रॉपर रस्ते वगैरे पण एकदम सरळ. सगळं सगळं खरंच मानलं पाहिजे. खाली आता ट्रेन दिसणार नाहीये, पण हे बघा ही इथनं ट्रेन चालू होतीये. ती पूर्ण अशी एंडच दिसत नाही. त्याचं एंडच दिसत नाहीये. लिटरली एंडच दिसत नाही. इथं ट्रेन एंड होती तिची. एवढी मोठी ट्रेन म्हणजे इथनं, बापरे. इथनं
खाली जे पण काय ना हे गोल्फचे ग्राउंड आहेत. गोल्फचे ग्राउंड आहेत. लँडिंग चालू झाली. लँडिंग 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 धाड 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 आपट. टोरंटो एअरपोर्टला लँड झालो आहे. ते असं वाटतं आता आपल्या घरी आल्यासारखं. बहुतेक आम्ही इथनंच गेलो. हे त्यांचं स्पेसिफिकच आहेत. म्हणजे प्रत्येक एरोप्लेनचं हे सेमच असतं. त्याच याच्यावर लँड होतात, त्याच याच्यावर निघतात. सो आत्ता आम्ही आलेलो एअरपोर्टला, जसं मी बोललो. आणि आम्हाला टर्मिनल 1ला जायचं. आता आम्ही टर्मिनल 3ला आहे. सो आणि इथे लिहिलेलं आहे की टर्मिनल 1ला जाण्यासाठी ट्रेनने जायचं. तर आता बघायला लागेल की ट्रेन म्हणजे एक इंटरनल मेट्रो असतं तिथं. इंटरनल मेट्रो जसं आता पॅरिस इंटरनॅशनल एअरपोर्टला मी जेव्हा इंडियाला जात होतो त्यावेळेला तिथं पण आतमधनं एक ट्रेन असतात ट्रॅव्हलिंगसाठी. बघा इथं लिहिलं आहे की टर्मिनल 1ला जाण्यासाठी बाय ट्रेन. आता इकडनं स्ट्रेन केल्यानंतर ते ट्रेन मिळेल आम्हाला मेट्रो. पण या बाजूला आता इथनं ट्रेन घ्यायची. आम्ही चालत आलो तर ते परत सिक्युरिटी चेक होतं म्हणून काय जास्त दाखवता नाही आला. इथनं परत वरती ट्रेन आलेली आहे. म्हणजे आत्ता जस्ट आलो आणि लगेच ट्रेन आली आहे बघा. ट्रेन या टर्मिनल 1 या. इथं बसायला जागा आहे. ट्रेन मध्ये आलं, बसायला जागा आहे. दाखवतो अशी. बसायला जागा होती. आणि इथनं किती दिसेल काय माहित नाही, कारण की टर्मिनल 3 आणि टर्मिनल 1 मध्ये तसं काही फारसा फरक नाहीये, पण थोडस लांब पण असतं. त्याच्यामुळं तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा ट्रेन किंवा मेट्रोमध्ये बसलो मी कॅनडामध्ये. त्याच्या आधी कधी बसलो नव्हतं, कारण की कधी जाणच नाही. समजा आता टोरंटोला वगैरे कधी यायचं असेल तर मोस्टली कारच करतो आम्ही. म्हणजे कारच ट्रॅव्हल करतो. आणि बाकी तर कधी असं जास्त बाहेर जाणं होत नाही. मेट्रो ट्रेन वगैरे कधीच नाही. पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये उभा आहे. टर्मिनल 1ला पोहोचलो आम्ही आता. तर हे असं आहे. बघा हे डोमेस्टिक एअरपोर्ट, टोरंटोचं पियर्सन डोमेस्टिक एअरपोर्टसाठी हे ठेवलं असं वेलकम यांनी इथं. हिची बस आली, ही चालली आहे. कारण की स्कार्बरोला राहते, त्यामुळे हिचं आणि माझं वेगळं डेस्टिनेशन आहे. मी राहतो लंडनला. सो स्कार्बरो इथनं पुढे अजून 1 तास आहे. आणि लंडन इथनं माग म्हणजे या बाजूला वेस्ट साईडला 2 तास, 2-1 तास 2-2.5 तास लागतात जायला. सो आता मी हिला सोडायला आलो होतो इथं. आता मी परत एअरपोर्टमध्ये जाईन, आतमध्ये बसेल, कारण की माझे 5 वाजता आहे बस. सो बघू. आता पहिलं तर मी आताच जाईन.
आलो टीम हॉटन्स इथं, कारण की भूक लागली होती. अजून ऑलमोस्ट 3 तासांनी बस आहे लंडनसाठी, आणि त्यामुळे मी थांबलो होतो वाट बघत. म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ. टीम हॉटन्सला आलो होतं बघा, टीम हॉटन्स इथं. सो टीम हॉटन्सला आलो होतो. आता काहीतरी खाईन, म्हणजे मागवलं तर आहेच आहे मी. सँडविच मागवलं आणि डोळे पूर्ण लाल असे वाटतात. मला झोप आली आहे, कारण की काल रात्री पण झोप नाही झाली. उशिरा उशिरा आलं आमचं जे पार्सल मागवलं होतं आम्ही उबरवरनं. जे पण मागवलं होतं ते उशिरा आलं. ऑलमोस्ट 12-12:30ला आलं ते. मग खाऊन झोपेपर्यंत उशीर झाला. त्याच्यानंतर मग सगळं, त्यामुळे झोप नाही आहे, काही नाही, काहीच नाही आहे सध्या. आता 2 वाजून 6 मिनटं झालेत आणि माझी बस आहे 4:55ची. 3 तास आहेत अजून. सो खाऊन घेईन आणि त्याच्यानंतर थोडं कुठेतरी जाऊन बसीन. झोप आली आहे, झोप तर आली आहे. झोपू तर शकत नाही, सगळं सामान वगैरे माझ्यासोबत. पण बघू, थोडंसं असं डुलकं टाकता आला तर. आणि मग बस आहे, बसमधनं पण 2-2:30 तास, 7:40ला पोचणार मी घरी. सो असा आहे सगळा प्लॅन. आता बघू. मी जिथे थांबलोय तिथे असे कबुतरे डायरेक्ट शेजारून खाली पडलेलं खात आहेत. अजिबात घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही बिलकुल. जेव्हा बाई इथे बसली, ह्या काय भीतीच नाहीये. हं? आपल्या तिथं कोणी शेजारी चालत असेल तर पळून जातो तिथे, थांबतच नाही आपल्या इथं. इथं सो आत्ताशी म्हणजे मी तेवढं 3-3.5 तास वाट बघितली आणि आता फ्लिक्स बस आलेली आमची. बघा इथे आहे ती. सो ही बस ह्याच्यासाठी बुक केली होती, कारण की काय, ट्रॅव्हलिंग टाइम तसं ऑलमोस्ट सिमिलर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की चार्जेस पण कमी घेतले. हार्डली $30 लंडनपर्यंत घेतले, इन्क्लुडिंग टॅक्स काहीतरी झाले 31-32 काहीतरी. सो कॉस्टली नाही अजिबात तसं बघायला गेलं तर. आणि एकदम ऐशो आरामात आहे. त्यामुळं मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम आहे. आता ह्याने जाणार जवळजवळ किती, 3च बस होत्या 13 तारखेला. आज 13 तारीख इथं. सो 3च बस होत्या. एक रात्री 2:30 वाजता, एक रात्री 4:30 वाजता, आणि एक आत्ता डायरेक्ट 4:55ची. सो आता मी चाललोय आणि 4:55ची आहे. माझी लँडिंग झाली होती इथं 1:30च्या दरम्यान मी लँड झालो होतो. आता मी चाललो इथनं आणि सो बघू, सांगतो तर ते चेक इन करतात. एक मिनिट. पण येत आलेलो आहे, जसं की बस आहे. सो सो मी बसमध्ये आलेलो आहे आणि बसलेलो आहे सीटवर. 14D सीट आहे माझी, 14D. आणि सीट्स असे आहेत, एक मिनिट मी दाखवतो. सो सीट्स असे सीट्स आहेत. नाही, हा पॅसेज आहे, हा पॅसेज. आणि तसे सीट्स कम्फर्टेबल आहेत, व्यवस्थित आहेत. लेग रूम पण ठीकठाक आहे. आणि बघू आता असंच आरामात बहुतेक मी झोप काढून जाईन, कारण की झोप अजिबात झालेली नाही, मी मगाशी म्हणलं तसं. सो आता ते मस्त झोप काढीन आणि घरी गेल्यानंतर मी आता तुषारकडे जाईन. ॲक्च्युली त्यांनी तो म्हणलाय की जेवायला आहे घरी. सो आता तिकडे जाईन आणि अपडेट देईन. ॲट द एंड लंडनला पोचलो. आणि ही बस म्हणजे आपल्याकडे कसे डेपो असतात तसे डेपो आहे तिथं. तसंच डेपो आहे, म्हणजे दाखवतो. हे बघा, इथं बस थांबली आमची. बाहेर जाऊन दाखवायचं झालं तर हे असं ना, तर मी गेलो की हे असे सगळं असे सेंटर आहे तिथं. आणि ही बस आमची लागली. मी या बसमधला होतो. ते असे आपल्याकडे कशा एसट्या वगैरे लागतात, बस लागतात, तसंच आहे इथं. सो आता रिटर्न आलेलं आणि तुषारला बोलवलेलं घ्यायला. तुषार येतो घ्यायला. वाट बघायची त्याची. बहुतेक मी टीम हॉटेल्सला थांबेन आता, कारण की तो येतो. आणि त्याच्याच घरी जेवायला जाणार आज. त्याला मी म्हणलं फोन करून की बाबा रे,
काय करतो आज? तो म्हणलं की काय तसं काहीच नाही आहे. म्हटलं की तुझा काय प्लॅन? मी म्हटलं काम कर, मला घ्यायला ये. तो मग त्याने तो म्हणलं मी माझ्याकडेच जेवायला आहे. मग आता मी त्याच्याकडे चाललो जेवायला. थँक्यू सो मच. आणि बघू त्याच्या घरी जाऊन अपडेट होतो. थंडी खूप आहे, हात असे एकदम थंड पडलेले आहेत. सो त्याच्या घरी जाऊन अपडेट देतो पुढचे जे पण काय ते. आणि आता मी घरी जाईल. मी मधलं काहीच नाही दाखवलं, खूपच जास्त दमलो होतो. आता घरी जाऊन जो पण काय तो अपडेट देईल. मी घरीच निघालो, आता घरी हार्डली 2 किलोमीटर आहे. सो जो पण काय अपडेट आहे तो मी घरी जाऊनच देईन आता. गाईज, मी आलोय घरी. घरी पोहोचलोय आत्ता. आत्ता म्हणजे बराच वेळ झाला मला पोहोचून. मी सगळा ॲक्च्युली माझ्याकडे किल्ली नव्हती घराची. घराची किल्ली माझी घरातच होती. सो मी मित्राला घ्यायला गेलो होतो, तो दुसरीकडे होता आणि तुषारनीच मला सोडलं. मी आलो घरी आणि ॲक्च्युली मध्ये मध्ये काय झालं इन द सेन्स की मी जेव्हा तो मला माझी गाडी जेव्हा उतरली, मी तुम्हाला ते दाखवलं मगाशी सगळं, की बस डेपो वगैरे. तिथनं तो मला घ्यायला आला होता. डाउनटाऊनमध्ये उतरलो होतो मी. सो तो मला घ्यायला गेला. त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरी जेवलो. त्यांनीच केला होता स्वयंपाक. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मी त्याला म्हटलं घरी आलो. घरी आल्यानंतर किल्ली नव्हती. मग मित्राला घ्यायला गेलो, आलो घरी परत आणि बसलो होतो. आत्ता आत्ता वाजलेत 10:20 झालेत रात्रीचे. 13 तारीखच आहे आज. तर घरी आलोय. आता काय, आता मी आवरून फ्रेश वगैरे होऊन झोपीन. उद्या परत सकाळी उद्यापासून लॉग इन आहे, उद्या काम आहे. सो असं सगळं आजचं होतं. आणि हा जो आजचा व्लॉग आहे, ह्याचं मेन मोटिव्ह माझं हे नव्हतं की मला US व्हिसाबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची किंवा काय नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की मी असं काही स्पेसिफिक खूप असं असं इन्फॉर्मेटिव्ह करत नाही. सो एक इन जनरल सगळा व्लॉग होता हा. तरी पण अगदीच मी काही राहिलं असेल माझ्याकडनं, काही विसरलं असेल तर प्लीज 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 मला कमेंटमध्ये सांगा. मला तुम्ही DM पण करू शकता. काही राहिलं असेल तर सांगा. तसं मी ऑलमोस्ट सगळं कव्हर केलेलं आहे, छोटं मोठं जे पण काय होतं ते. आणि असं तर सगळं आहे एकंदरीत. स्टील त्याचं काय राहिलं तर मला सांगा. आणि आजचा व्लॉग इथंच थांबवतोय मी. तुम्हाला जसं अगदी समरी वगैरे काय हवी असेल तरी पण तुम्ही कसं सांगू शकता मला. मी तसा एक एखादा स्पेशल व्हिडिओ क्रिएट करीन आणि थोडेफार शॉर्ट्स वगैरे टाकीन ह्याच्यातले. सो थँक्यू 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 सो मच. तुम्ही हा व्लॉग बघितला आणि आपलं मला असंच कंटिन्यू सपोर्ट करत राहा. जे पण मला सपोर्ट करतात त्यांचं मनापासून खूप 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 जास्त धन्यवाद, खूप जास्त आभार. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आणि असंच ग्रो करत राहू आपण. थँक्यू थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.